आपला विषय असा आहे, सर्वप्रथम तर तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत. मी 10 लाख ऐकताय. हे चॅनल बनवण्याचं कारण असं होतं की मी काही ट्रेडर नाही आहे. मी एखादं चॅनल करण्याचा उद्देश ते एवढंच आहे, जे आपण मिडल क्लास लोक आहे, जे आपण डेली काम करतो, डेली काम लागतं, कधी काम लागतं कधी नाही लागत. मिडल क्लास लोकांसाठी बनवलेलं एक चॅनल आहे. माझा एक छोटासा प्रयत्न आहे, मिडल क्लास लोकांनी कसं काम केलं पाहिजे जेणेकरून आपल्याला थोडं बाहेर निघता येईल याच्यातून. म्हणजे माझा मुद्दा असा आहे की आपण 1000, 500, 700, 800 रुपये कमवतो, त्याच्यातून आपण वाचवतो किती? आपण फक्त कमवतो आणि खर्च करतो. आपले पूर्ण पैसे आपण खर्च करतो. इनफॅक्ट आपण काय करतो माहिती आहे का, उद्याच्या कामाच्या भरोशावर आज कोणाकडनं पैसे घेतो आणि खर्च करतो. खर्च मग तो काही असा वैयक्तिक खर्च असं नाही आहे, आपल्या संसारात म्हणा, प्रपंचात म्हणा, तो खर्च लागतो आहे. हॉस्पिटल आहे, घर खर्च आहे, हे सगळं आहे. मिडल क्लास थिंकिंग कसं माहिती आहे का, आज जर आपल्याकडे जास्त पैसे आले तर आपल्यासाठी आजच दिवाळी असते. म्हणून ह्या गोष्टी करण्याच्या ऐवजी एक पुस्तक वाचलं होतं मी. पुस्तक आहे द रिचेस्ट मॅन ऑफ बॅबिलॉन. त्या पुस्तकामध्ये असं एक सूत्र होतं. ते सूत्र मला असं वाटलं की तुम्हाला सांग. त्याच्यातनं तुम्ही 10% बाजूला काढून ठेवा, ते तुमच्या भविष्यासाठी असं. म्हणजे आज थोडक्यात तुम्ही 500 रुपये कमवला तर तुमचं 450 रुपयामध्येच खर्च लागला पाहिजे. तुम्ही तुमचा सगळा पूर्ण खर्च 450 रुपयामध्येच केला पाहिजे. सगळं मॅनेजमेंट 450 रुपयातच केलं पाहिजे. तर 50 रुपये तुमचे हाईच नाही असा विचार केला पाहिजे. तेव्हा आपण याच्यातून बाहेर होतो. साधारण तर एखादा व्यावसायिक आहे, तो व्यवसाय करताना त्याचं विजन हे असं नाही राहत की मी 1 वर्षात, 2 वर्षात, 5 वर्षात सक्सेस होईल. त्याचं विजन असतं मी इथं स्टँड होतो आहे आणि हा व्यवसाय मला माझ्या पुढच्या पिढीला हँडओव्हर करायचा आहे. म्हणजे जर असतं. पण आपलं तसं नाही. आपण काय करतो माहिती आहे का, आज कमवायचं, स्वप्न बघायचे, आज मोठे स्वप्न बघायचे. त्या स्वप्नावर आपण काम करतो आहे का नाही करतो आहे काही माहीत नाही. कोणाचं तरी ऐकतो आहे, कुठून तरी येतो आहे. आता मी कोणाचं तरी ऐकू म्हणा, नाही तर मला काम मी इथं पुण्यामध्ये आलो, इथं काम करू राहिलो, पण इथंसुद्धा तीच सिच्युएशन. थोडा पैसा जास्त आहे पण खर्च वगैरे सेम असतो. काम कुठं आहे कुठं नाही. माणूस सतत काम करू शकत नाही. माणूस फक्त कारण माणसाची प्रवृत्ती ती आहे, माणूस कंटिन्यू सातत्याने काम करू शकत नाही. कारण जे कमावता येतं त्यातलं 2 पैसे वाचवायचं शिका पहिलं. आणि ते पैसे तुमचे नाही, ते तुमच्या भविष्यासाठी आहे. ही गोष्ट ध्यानात ठेवा. आज भले 100 रुपये कमवतो, त्यातले 10 रुपये तुमचे वाचलेच पाहिजे. हा व्हिडिओ काही जास्त लोकांसाठी नाही. हा व्हिडिओ फक्त कुरूप लोकांसाठी किंवा जे मिडल क्लास आहे, जे माझ्यासारखे जे 500, 1000 रुपये, 700, 800 रुपये रोज कमवते, रोज काम करते, रोज खाते, अशा लोकांसाठी. मला बाकीच्या लोकांची काही घेणं नाही. मला फक्त एवढेच लोकांची घेणं आहे किंवा जे तुम्ही कमवताय ते तुम्ही वाचवताय का. मग आपण विचार करतो की माझ्याकडे जावं येते चांगले पैसे 10-20 रुपये तेव्हा मी एक कधी वाचतो. तसं होत नसतं मित्रांनो. आज 100 पासून 10 रुपयात सुरुवात करा. 100 म्हणजे 100 कमवले, 10 रुपये वाचायला सुरुवात करा. 10 पासून 20 होतील, 20 ते 40 होतील. दमादमानं पैसे एकट्ठा होईल आणि तो दमादमाने तुमच्या फ्युचरसाठी काम होईल. आज तुम्ही काम करतायच ना, हे छोटं परिवर्तन तुमच्या आयुष्यात खूप काही करून दाखवलं माहिती आहे का. म्हणून हे काम करा तुम्ही. माझं ऐका. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनचं बटन दाबवा, जेणेकरून तुम्हाला पुढचा व्हिडिओ आल्यानंतर नोटिफिकेशन मिळेल. आणि माझा उद्देश नाही की मी लय मोठं लोकांपर्यंत जावं. माझा उद्देश फक्त एवढा आहे की जे माझ्या लेवलचे, म्हणजे माझ्यासारखी लोक आहे, जे रोज त्या लोकांसाठी. थँक्यू.